नमस्कार, मी पंजाब डक. 27, 28, 29, 30 ऑगस्ट पर्यंत कोणत्या भागात पाऊस पडणार आहे तर तुम्हाला अंदाज सांगणार आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 27, 28, 29, 30 दरम्यान नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा आणि बीडचा काही भाग आणि इकडं लातूर, धाराशिवपर्यंत ह्या भागामध्ये काय होणार आहे, पाऊस 30 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण सगळ्यात जरा जास्त प्रमाण कुठं राहीन, फक्त विदर्भातच राहीन. मग ते कोणत्या राहीन, मध्य प्रदेश बॉर्डरचे जे जिल्हे तालुके येतं, मग बुलढाणा जिल्हा इकडं ते परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, परतवाडा, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या परिसरामध्ये थोडा जास्त प्रमाण राहणार आहे. पण त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपाचा अर्ध्या तासाच्या, 10 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या ह्या 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या भागात सरी पडतील. खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यात लक्षात घ्यायचा. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा तिकडं देखील खूप काही मोठा राहणार नाही. आता सरीच येतील, अर्ध्या तासाच्या, 10 मिनिटाच्या राहतील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इकडं याच्याकडं फुलंब्री, कन्नड ते सोयगावपर्यंत त्या परिसरामध्ये तुरळक भागात पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर ह्या 4 दिवसामध्ये इकडं चाळीसगाव, धुळे, नंदुरबार तिकडं देखील थोड्या सरी येतील म्हणून लक्षात यायचं. आणि इगतपुरीकडे पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडं सरी येत राहतील. कोकणपट्टी, घाटमाथ्यावरचा पाऊस ते जोराचा चालू राहील. कोल्हापूरकडे देखील सरी राहतील. सांगली जिल्ह्यात देखील आपल्या सरी येत राहतील. सोलापूर जिल्ह्यात देखील सरीत राहतील. मोठा काही पाऊस नसणार आहे. पुणे जिल्ह्यात देखील फक्त सरीच येतील. खूप काही मोठा पाऊस नसणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचं झालं तर राज्यात असा सगळीकडे पडणारा, खूप मोठा पडणारा, ओढे नाले वाहणार तसा काही सध्या तरी ह्या ऑगस्टमध्ये पाऊस नाही. फक्त विदर्भात मध्ये आहे. फक्त ते भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तिकडे यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये तिकडंच पाऊस आहे तसा जोराचा. आपल्या इकडल्या भागामध्ये मात्र पूर्व आपलं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इकडे काही तसा 3 विभागामध्ये जोराचा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. उर्वरित राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, माहोर ह्या परिसरामध्ये असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत म्हणजे कोकणपट्टी, राधानगरी ह्या परिसरातला सरी मात्र त्या चालूच राहतील म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील अर्ध्या 1 तासाला कधीतरी एखादी सरी येईल म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र आता सध्या फक्त विदर्भाकडेच पाऊस आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रात देखील आहे, फक्त काही जिल्ह्यामध्ये तुरळकच भागात आहे. सर्वदूर कुठंच पाऊस नाही. फक्त जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी पडू शकतो म्हणून उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. चांगला पाऊस फक्त चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून अंदाज सर्व